मी त्रिवेणी क्राउन सोसायटीमध्ये राहतो आणि इथे मी चेअरमन सुद्धा मीच आहे. पण ह्या इमारतीमध्ये दूषित पाणी आल्यामुळे सगळे लोक आजारी पडलेले आहेत. कमीत कमी काउंट आहे 30 पर्यंत, 30-35 पर्यंत काउंट इथे गेलेलं आहे. आणि आम्ही त्याची सगळी जी पण काय व्हेरीफाय करून पोलीस स्टेशनला कागद म्हणजे पोलीस स्टेशनकडे जाऊन KDMC कडे सॅम्पल देऊन चौकशी करण्याचा प्रयत्न करत, पण तिथून आम्हाला जितका पाहिजे तितका प्रतिसाद अजून मिळालेला नाहीये. म्हणून आम्हाला तुमच्याकडून न्याय मिळण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्हाला बिल्डिंग मधून तक्रार आल्यावर आम्ही सगळी बिल्डिंगची जी पण काय पाण्याच्या लाईनी आहेत त्या चेक करून एका फ्लॅटमध्ये आम्हाला असं जाणवलं की त्यांनी काहीतरी त्या फ्लॅटमधून कनेक्शन घेतलं होतं. ते कनेक्शन टॅपिंग आढळल्यामुळे आम्ही त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. बघितलं तर तेच आम्हाला असं वाटतं की तिथूनच काय ते डाऊट्स आल्यामुळे आम्ही पुढे जाण्याचा विचार केला आणि मग पुढे गेलो. आता काय मागणी? आमची मागणी आहे की जे पण काही दूषित पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे लोक आजारी पडलेले आहेत, तर त्या व्यक्तीवर म्हणजे जी पण काय असेल ती शासनाकडून कारवाई करण्यात यावी. मी त्रिवेणी मध्ये राहते, 10व्या फ्लोअरला 1007 मध्ये. आमच्या घरात पण सेम प्रॉब्लेम होते. इथे जवळपास 176 फ्लॅट आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये दोघा-तिघांना हा त्रास आहेच आहे. उलटी, जुलाब, ताप आणि पाणी खूप खराब येतं. पाण्यामध्ये आळ्या पण निघाल्या आहेत त्याच्यामुळे. आणि हे माहीत नसताना आलं त्याच्यामुळे सगळ्यांनी ते पाणी प्यायला वापरलं आणि त्यातून हा सगळा त्रास झालेला. माझ्या मुलीला पण आज तेच आता 3ऱ्या डॉक्टरांना मला दाखवायला लागलं. आता 2 दिवस बघणार नाही तर मग तिला ऍडमिट करायची वेळ आली आमच्यावर. काय मागणी? काही नाही, कठोरात कठोर कारवाई व्हावी. ज्याने कोणी हे कृत्य केलंय त्याला चोप बसला पाहिजे. माझं नाव प्रशांत पांडे आणि ते 10-12 दिवस जेव्हा मेसेजमध्ये बघतोय की बरेच जण आजारी पडत आहेत, कुटुंब आजारी पडत आहेत. आणि आमच्या ज्या मेंबर्स आहेत सोसायटी मेंबरनी काल परवा त्यांनी चेकिंग केली, त्यामध्ये जे आढळलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणं कोणालाही अधिकार नाही. तर मला असं वाटतं की कमिटी मेंबरचं जे मत आहे ते सर्वांचंच आमचं मत आहे. सर्वांची म्हणजे योग्य ती कारवाई व्हावी संबंधित व्यक्तीवर, कारण लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही.